महत्वाची बातमी, फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज कुंभमेळा नियोजन बैठक होणार आहे। 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील। मुख्यमंत्री आज शाही स्नानाच्या तारखा जाहीर करतील। 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे। बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोलिसांकडून तपासणी आणि बंदोबस्त तैनात करण्यात येतोय। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन, खरं तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत जे आहेत त्यांची बैठक नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडते आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये साधू महंतांच्या नेमक्या काय सूचना आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणून घेणार आहेत। या बैठकीमध्येच देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने अमृत स्नानाच्या तारखा देखील जाहीर केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। 13 प्रमुख आखाड्याचे जेवढे साधू संत आणि महंत आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरात पुढच्या काही वेळात साधू महंत असतील, त्यांचे अनुयायी असतील, त्यांचे जे काही लोक असतील ते या ठिकाणी या परिसरात असणार आहे आणि म्हणून पोलिसांचा बंदोबस्त एकीकडे आहे, दुसरीकडे या सगळ्या BDDS पथकाच्या वतीने देखील या संपूर्ण परिसराचा अहवाल घेतला जातोय, तपासणी केली जाते। डॉग स्क्वॉड या ठिकाणी आहेत। हे सगळे जे अधिकारी आहेत ते आज सकाळपासून या संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोपऱ्याची तपासणी करतायत आणि एकूणच हा संपूर्ण सोहळा जो आहे, ही संपूर्ण बैठक जी आहे ती अत्यंत निर्विघ्नपणे पार पडावी अशा पद्धतीची योजना जी आहे ती प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। 13 आखाड्यांचे प्रमुख जे साधू महंत आहेत ते पहिल्यांदाच अशा पद्धतीने थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे एका दृष्टीने आजची ही बैठक म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात असं देखील या बैठकीकडे बघितलं जाते। या बैठकीमध्ये नेमक्या साधू महंतांकडून आता काय सूचना मांडल्या जातात, मुख्यमंत्री नेमकं आपलं काय नियोजन आहे ते साधू महंतांना सांगतात आणि त्यासोबतच अमृत स्नानाच्या तारखा आज नेमक्या कशा पद्धतीने जाहीर होतात, किती तारखा जाहीर होतात याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळे या बैठकीमध्ये आता नेमक्या काय काय घडामोडी घडणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी देखील आता जवळपास पूर्ण झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत सिंहस्थामध्ये जे स्नान होत असत त्यांना शाही स्नान असं संबोधलं जायचं, मात्र गेल्या वेळेपासून या शाही स्नानाच्या ऐवजी या स्नानांना आता अमृत स्नान अशा पद्धतीचं नामकरण करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री या अमृत स्नानांच्या तारखा देखील जाहीर करणार आहेत आणि म्हणून आजच्या या बैठकीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या बैठकीसाठी जे साधू महंत नाशिकमध्ये येणार आहेत त्यापैकी काही साधू महंत काल रात्रीच नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत, तर काही आज सकाळी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। जिल्हाधिकारी असतील, त्याचसोबत गिरीश महाजन असतील, यांच्यासह प्रमुख नेते जे आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्याच्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची बैठक ही पार पडणार आहे। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।